नमस्कार मित्रांनो, मी संतोष मुळक. मित्रांनो, नवीन मतदान कार्ड जर तुम्हाला काढायचं असेल आणि त्यासोबतच मतदार यादीमध्ये नाव लावायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण असणार आहे. आता मतदान कार्ड नक्की कसं काढायचं आणि मतदार यादीमध्ये नाव कसं लावायचं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप पूर्ण प्रोसेस सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील प्ले स्टोअर ओपन करायचे. त्यानंतर सर्च करा ECI नेट. मतदान विभागाची ECI नेट नावाची ही ॲप्लिकेशन तुम्हाला इथे इन्स्टॉल करायची आहे. त्यानंतर ओपन करा. ॲप ओपन झाल्यानंतर असा इंटरफेस दिसेल. त्यानंतर इथे पहिला बॉक्स पहा, वोटर रजिस्ट्रेशन फॉर्म्स, यावर क्लिक करायचे. त्यानंतर इथे फॉर्म 6 न्यू वोटर रजिस्ट्रेशन यावर क्लिक करायचे. आता इथे पहा, तुम्हाला मोबाईल नंबरने लॉग इन करा असं विचारेल. जर तुमचं अकाउंट असेल तर तुम्ही इथे मोबाईल नंबर टाकून OTP टाकून लॉग इन करू शकता. जर अकाउंट नसेल तर न्यू युजरवर क्लिक करायचे. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि सेंड OTP वर क्लिक करायचे. आता इथे तुमचं नाव, त्यानंतर आडनाव आणि मोबाईल नंबरवर जो OTP आलेला आहे तो तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि सबमिट वर क्लिक करायचे. युजर क्रिएटेड सक्सेसफुली असं दाखवेल. इथे तुमचा अकाउंट क्रिएट झालेला आहे. ओके वर क्लिक करायचे. त्यानंतर इथे तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि सेंड OTP वर क्लिक करायचे. OTP येईल तो इथे तुम्हाला टाकायचा आहे. लॉग इन वर क्लिक करायचे. त्यानंतर परत आता वोटर रजिस्ट्रेशन फॉर्म्स यावर क्लिक करायचे. त्यानंतर न्यू वोटर रजिस्ट्रेशन वर क्लिक करायचे. लेट्स स्टार्ट्स यावर क्लिक करा. येस आय एम अप्लाइंग फॉर द फर्स्ट टाइम यावर क्लिक करून नेक्स्ट वर क्लिक करायचे. त्यानंतर आता इथे तुम्हाला माहिती भरायची आहे. आता माहिती काय भरायची आहे ते पहा. पहिलं म्हणजे स्टेट सिलेक्ट करायचे, तुमचं राज्य सिलेक्ट करायचं इथे. त्यानंतर इथे डिस्ट्रिक्ट, तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर इथे असेंब्ली म्हणजेच मतदारसंघ तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे. इथे तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. डॉक्युमेंट फॉर प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ, इथे तुमचा जन्मतारखेचा पुरावा सिलेक्ट करायचा आहे. इथे काय काय आहे पहा. आधार कार्ड सिलेक्ट करू शकता. त्यानंतर पॅन कार्ड आहे, ड्रायव्हिंग लायसन्स आहे, 10वी-12वीचे मार्कशीट सिलेक्ट करू शकता. मी इथे आधार कार्ड सिलेक्ट करतोय. त्यानंतर खाली क्लिक टू अपलोड यावर क्लिक करायचंय आणि तुम्ही जे डॉक्युमेंट सिलेक्ट केलं आहे ते इथे अपलोड करायचंय. मी आधार कार्ड सिलेक्ट केलेलं आहे आणि आधार कार्ड अपलोड करतोय. त्यानंतर नेक्स्ट वर क्लिक करा. आता इथे तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईज फोटो इथे अपलोड करायचा आहे. अपलोड पिक्चर वर क्लिक करा. त्यानंतर गॅलरी ओपन होईल. अपलोड पिक्चर वर क्लिक करून तुम्ही इथे तुमचा पासपोर्ट साईज फोटो अपलोड करू शकता. त्यानंतर खाली इथे सिलेक्ट जेंडर सिलेक्ट करायचं आहे. नेम या बॉक्समध्ये तुमचा आधार कार्ड नुसार तुम्हाला पूर्ण नाव टाकायचं आहे. त्यानंतर इथे खाली सरनेम तुम्हाला टाकायचं नाही. तुमच्या इथे नेम या ऑप्शन मध्येच तुम्हाला पूर्ण तुमचं नाव टाकायचं आहे. की ते आधार डिटेल्स वर तुमचा इथे आधार नंबर टाकायचा आहे. तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर इथे खाली तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर व्हेरीफाय वर क्लिक करायचे. तुम्ही दिलेल्या मोबाईल नंबरवर 6 अंकी OTP जाईल, तो तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि व्हेरीफाय वर क्लिक करायचे. मोबाईल नंबर व्हेरीफाय झाल्याच्या नंतर तुम्हाला इथे खाली काहीच टाकायचं नाहीये. डायरेक्ट नेक्स्ट वर क्लिक करायचे. रिलेशन टाईप या ऑप्शन मध्ये तुमच्या मतदान कार्डवर कोणाचे नाव तुम्हाला ऍड करायचे आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे आहे. फादर, मदर, त्यानंतर वाईफ किंवा हजबंड, तुम्हाला ज्यांचे नाव तुमच्या मतदान कार्डवर ऍड करायचे आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे आहे. मी वडिलांचे नाव ऍड करणार आहे त्यामुळे फादर वर क्लिक करतोय. त्यानंतर खाली नेम ऑफ रिलेटिव्ह यामध्ये तुम्हाला ज्यांचे नाव तुमच्या मतदान कार्डवर ऍड करायचे आहे त्यांचं इथे तुम्हाला पूर्ण नाव टाकायचं आहे. त्यानंतर इथे खाली लास्ट नेम मध्ये तुम्हाला काहीच टाकायचं नाहीये. फक्त नेम ऑफ रिलेटिव्ह या बॉक्समध्ये तुम्हाला पूर्ण नाव टाकायचे आहे. त्यानंतर नेक्स्ट वर क्लिक करायचंय. आता इथे तुम्हाला तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे. इथे पाहू शकता अपार्टमेंट नंबर, त्यानंतर हाऊस, बिल्डिंग, त्यानंतर एरिया, रोड, त्यानंतर इथे टाउन, विलेज यामध्ये तुमच्या गावाचे नाव टाकायचे आहे. त्यानंतर इथे पोस्ट ऑफिस टाकायचं आहे. इथे पिन कोड, इथे तहसील. तर अशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण तुमचा इथे ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर सिलेक्ट ॲड्रेस प्रूफ, तुमच्या पत्त्याचा पुरावा काय आहे तुमच्याकडे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे. पहिले आहे वॉटर कनेक्शन बिल, इलेक्ट्रिसिटी कनेक्शन बिल, त्यानंतर गॅस कनेक्शन बिल, आधार कार्ड, करंट पासबुक. त्यानंतर इथे पासपोर्ट सिलेक्ट करू शकता किंवा अदर तुमच्याकडे कोणता पुरावा असेल ते सिलेक्ट करू शकता. मी आधार कार्ड सिलेक्ट करतोय.
त्यानंतर क्लिक टू अपलोड यावर क्लिक करायचंय आणि तुमचं ते डॉक्युमेंट इथे अपलोड करायचंय. त्यानंतर खाली यायचंय. खाली तुम्हाला इथे काहीच टाकायची गरज नाहीये. डायरेक्ट नेक्स्ट वर क्लिक करा. त्यानंतर असा इंटरफेस येईल. डिस्ट्रिक्ट या ऑप्शन मधून तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचे नाव सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर इथे विलेज मध्ये इथे तुम्हाला तुमचे गावाचे नाव टाकायचे आहे. त्यानंतर इथे सिलेक्ट डेट वर क्लिक करायचं आहे आणि तुम्ही दिलेल्या ॲड्रेस वर तुम्ही किती वर्षापासून राहत आहात ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर खाली या नेम ऑफ द ॲप्लिकंट यामध्ये तुम्हाला तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे. त्यानंतर प्लेस ऑफ ॲप्लिकेशन यामध्ये तुमच्या शहराचे नाव किंवा तुमच्या गावाचे नाव इथे टाकू शकता. त्यानंतर डन वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने फॉर्म 6 ओपन होईल. तुम्ही इथे भरलेली माहिती तुम्हाला पूर्ण चेक करून घ्यायची आहे. त्यानंतर खाली यायचं आहे. ई साइन अँड सबमिट यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे पहा कंटिन्यू टू ई साइन यावर क्लिक करायचे. त्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस दिसेल. इंटर युअर आधार नंबर इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर इथे टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्याच्या नंतर आधार OTP यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर गेट OTP वर क्लिक करा. तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर 6 अंकी OTP जाणार आहे, तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर खाली या आणि सबमिट वर क्लिक करा. तर इथे पाहू शकता अशा पद्धतीने आपण इथे नवीन मतदान कार्डसाठी अप्लाय केलेला आहे. युअर रेफरन्स ID याचा तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे आणि या रेफरन्स IDचा तुम्हाला मेसेज सुद्धा येणार आहे. ओके वर क्लिक करा. आता इथे तुम्ही तुमचं नाव मतदार यादीमध्ये लागलं आहे का नाही हे चेक करू शकता. ट्रॅक युअर ॲप्लिकेशन यावर क्लिक करायचं आहे. मतदान कार्डला अप्लाय केल्याच्या नंतर जो रेफरन्स नंबर दाखवला होता तो तुम्हाला इथे रेफरन्स नंबर टाकायचा आहे आणि ट्रॅक स्टेटस यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे पाहू शकता तुमचं ॲप्लिकेशन स्टेटस तुम्हाला इथे दाखवलं जाईल. आपण इथे आत्ताच फॉर्म भरलेला आहे त्यामुळे सबमिटेड दाखवत आहे. काही दिवसांनी BLO अपॉइंटेड होईल. त्यानंतर फील्ड व्हेरीफाईड होईल आणि तुमचे डॉक्युमेंट जर तुम्ही बरोबर अपलोड केलेले असतील तर तुमचं ॲक्सेप्ट होईल आणि इथेच तुम्हाला तुमचा मतदान नंबर जो आहे तो तुम्हाला इथे दाखवला जाईल आणि इथे मतदान नंबर आल्याच्या नंतर तुम्ही ते मतदान कार्ड तुमचं डाउनलोड करू शकता. त्यासाठी तुम्हाला होम पेजला यायचं आहे आणि डाउनलोड ई वोटर कार्ड यावर क्लिक करायचं आहे आणि इथे तुमचं मतदान कार्ड नंबर इथे टाकून तुमचं राज्य सिलेक्ट करून तुम्ही इथे तुमचं मतदान कार्ड हे डाउनलोड करू शकता. तर अशा पद्धतीने आपण नवीन मतदान कार्डला अप्लाय करू शकतो आणि मतदार यादीमध्ये नाव लावू शकतो. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी ऑनलाईन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.